Hello friends, good morning and welcome to the Success Point Academy. Myself Pankaj Srinath. In last lecture, we solved some problem based on the exercise 1.1. Today we are going to study or learn the remaining problems of exercise 1.1. So in last lecture, this problem was given as a homework. So many students tried, but some students are not able to write the answer. So that's why we are taking here. But it's time to study. लास्ट लेक्चर मध्ये आपण ॲज अ होमवर्क साठी दिला होता. बरेच जणांनी खूप चांगला प्रयत्न केला. थोडं फक्त लास्ट एक दोन स्टेप मध्ये थोडंसं ते कमी पडले. तर खूप चांगला प्रयत्न केला हे बघून मला खूप चांगलं वाटलं. तोच क्वेश्चन ज्यांना नाही समजला असेल त्यासाठी आपण आज घेणार आणि आजचे काही रिमेनिंग प्रॉब्लेम जे राहिले ते आपण आज घेणार आहे. ओके, सो पहा, तो बेसिक क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिले आहे पहा, -√5 + 2 √-4 + 1 -√-9 + 2 + 3a and 2 - 3a. ओके, सिंपली तुम्हाला हे काय क्वेश्चन जो चालू आहे आपला क्वेश्चन नंबर 4, तर यामध्ये काय करायचं होतं की आपल्याला एक्सप्रेस करायचं होतं a + ib च्या फॉर्म मध्ये आणि त्यावरून एक्सप्रेस केल्यानंतर a आणि b च्या व्हॅल्यू राईट करायच्या होत्या. सो आता तुम्हाला इथे पहिले तुम्हाला त्याला सॉल्व करून एक्सप्रेस करावं लागेल a + ib च्या फॉर्म मध्ये आणि नंतर मग आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो पहा, टू बिझी आहे क्वेश्चन, समजून घ्या. सोल्युशन आपण राईट करू इथे. ओके, आता पहा, तुम्हाला आपण या टाइपचे प्रॉब्लेम पाहिले आहे. सर कसं, तर आपण पहा, जे काही अंडररूट मध्ये मायनस नंबर असेल त्याला आपण कसं राईट करत असतो. पहा, हा -5 as it is, -√5 as it is प्लस हा 2 as it is. या आता अंडररूट -4 ला काय राईट करू शकतो. सो 4 * -1 राईट करू शकतो, कारण की ऑन स्पेस मिनिंग होते. प्लस हा होता 1 मायनस, आता अंडररूट -9 आहे त्याला कसं राईट करणार, 9 * -1. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस आता इथे तुम्हाला पहा दिसते काय, a + b and a - b. This is the expansion of a square minus b square. A square minus b square चा काय लिहितो आपण, a + b and a - b. So we can write here that is 2 square minus 3i whole square. इथे आपण राईट केलं a square minus b square, that is a + b into इथे a - b. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय a + b and a - b. सो याला आपण राईट करू शकतो a square minus b square. सो a square minus b square. ओके, इक्वल काय अडचण नसायलाच पाहिजे. सो नेक्स्ट काय ना, हा मायनस √5 as it is. ओके, त्यानंतर हा प्लस 2 as it is. नंतर पहा अंडररूट, आता हे सेपरेट, आता इथे पहा इथे कंपाईन मध्ये आहे, त्याला जर सेपरेट केल्यानंतर काय होणार, अंडररूट मायनस √4 आणि √-1 असं सेपरेट होणार ते. सो त्याला पहा कसं राईट करतो, एक स्टेप वाढेल जास्त. जर तुम्हाला डायरेक्ट जमत असेल तर फारच चांगलं. सो -4 * √-1. ओके, हा ब्रॅकेट कंप्लीट. प्लस इथे काय येणार, 1 मायनस √9 √-1. ओके, देन प्लस 2 चा स्क्वेअर 4, हा मायनस ॲज इट इज, हा स्क्वेअर प्रत्येक टर्मला आपला होणार, म्हणजे काय होणार, 3 चा स्क्वेअर दॅट इज 9 आणि i चा स्क्वेअर. ओके, सो पहा काही नेक्स्ट स्टेप हा मायनस √5 as it is. ओके, हा प्लस 2 as it is. 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर किती येते, 2 into √-1. √-1 we know the value, that is iota, that is I. Okay, bracket complete. Plus 1 as it is minus √3, sorry, √9 is 3 into I, that is I. Okay, a dot नहीं है, into है. Plus bracket complete. 4 as it is
त्यानंतर -9 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. इथे रिझन देऊ शकता आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 आणि इथे राईट करू शकता अंडर इथे रिझन लिहायचे आपल्याला अंडर -1 दॅट इज आर. ओके सो पहा मग काय होणार सॉल्व नेक्स्ट स्टेप हा आता ब्रॅकेट लावून घेऊ आपण कंबाईन घेऊ सगळं -5 ओके प्लस 2 4r ओके हा प्लस आहे म्हणून प्लस देन 1 -3r ओके हा ब्रॅकेट त्यानंतर हे +4 हे मायनस प्लस इट इज 9 ओके काय केलं आपण जस्ट ब्रॅकेट रिमूव्ह करून टाकले. ओके मग नेक्स्ट स्टेप मध्ये आता पहा आय चे टर्म करेक्ट करू. इथे आय प्रेझेंट आहे आणि इथे आय प्रेझेंट आहे. ओके अजून आय कोणत्या ठिकाणी आहे का नाही. सो पहा हा नेक्स्ट स्टेप -5 हे ॲज इट इज. नंतर पहा इथे काय होणार हे पॉझिटिव्ह 4 आहे आणि ह्या निगेटिव्ह 3 आहे. सो पॉझिटिव्ह 4 आहे म्हणून निगेटिव्ह 3 आहे केली तर काय आलं सिम्पली आय 1 आहे 1 आय लिहा किंवा सिम्पली आय लिहा कारण की मोठ्या नंबरचं साइन प्लस मोठ्या नंबरमधून स्मॉल नंबर सेपरेट केला तर काय राहणार आय आणि इथे काय राहणार हा 1 आणि हे 4 9 + 4 दॅट इज 30 आणि हा 4 14. सो किती येणार 14. ओके कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं का चेक करून घ्या एकदा. हे ॲज इट इज हा 2 ॲज इट इज हा 4चं ॲज इट इज त्याचं आपण हे केलं. ओके हा मायनस आहे नंतर हे 1 ॲज इट इज 3चा स्क्वेअर रूट ओके हा मायनस आहे हा 4 हा 9 प्लस ओके त्यानंतर हा -5 ॲज इट इज 2 4 आहे. ओके हा 4 आहे झालं ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर हा 1 हा -3 आहे. ओके त्यानंतर इथे 4 + 9 ओके सो फायनली इथे काय झालं मग आपलं आय चे पीस घेतलं आपण यामध्ये दोघांमध्ये ऑपरेशन केलं मोठ्या नंबरचं साइन 4 मधून 3 आय सबट्रॅक्ट केले आय राहिलं त्यानंतर हे 9 4 13 13 ने 14 सो 14. ओके मग आता या ठिकाणी जो आपला आन्सर आलं आता या ठिकाणी आन्सर काय आलेला आपलं पहा हा 14 आहे कसा आहे रियल नंबर आहे आणि हा -5 आहे आहे सुद्धा काय तुमचा रियल नंबर. सो रियल नंबर आहे तो कसं राईट करणार आपण पहिले 14 आणि हा -5 ओके हा एक कंबाईन नंबर झाला. ओके म्हणजे हा रियल नंबर झाला जनरली आणि प्लस किती आर. ओके आता तुम्हाला पहा a + ib च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस झालं. नाउ कंपेअर with a plus ib. So we get a is equal to real part कोणता आहे हा कंप्लीट that is 14 minus √5 and imaginary part that is b is equal to किती येणार याचा कोएफिशिएंट. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन करायचा होता. खूप सिंपल होतं. काय केलं फक्त आपण जस्ट याला प्रेझेंटेशन केलं याला राईट कसं केलं यामध्ये ॲडजस्टमेंट केली आपण 4 * -1 हा 4 ॲज इट इज सो रूट सेपरेट केले आणि नंतर -1 म्हणजे काय झालं आय मग सिंपल कॅल्क्युलेशन केलं आणि अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व केला. देन कम टू द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज x नेक्स्ट नंबर क्वेश्चन 2 + 3 आहे and 2 - 3 आहे. इझिली सांगू शकता खूप इझी क्वेश्चन आहे. पहा इथे तुम्हाला सिंपली लक्षात येते की a + ib आणि a - ib हा a + b आणि a + b आणि a - b च्या फॉर्म मध्ये सो आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो a² - b². सो 2² - 3i होल स्क्वेअर इज a² - b² that is a + b and a - b. So we can write here a² - b². So काय येणार इथे 2चा स्क्वेअर that is 4 - 3चा स्क्वेअर that is 9 आणि i². ओके नेक्स्ट स्टेप काय येणार हा 4 मायनस हा 9 हा किती येणार -1 because i² is -1. okay so 4 minus plus that is 9. okay then this is 4 + 9 that is 13 and this is your answer.
मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते एक्सप्रेस तर आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये करायचं आहे a प्लस ib च्या फॉर्म मध्ये. मग या 13 ला कसं लिहू शकतो दॅट इज 13 प्लस 0i. ओके, याला आपल्याला a प्लस ib च्या फॉर्म मध्ये कम्पेअर करायचं आहे. नाउ कंपेअर with a plus ib. So we get a is equal to काय ना 13 that is positive आणि b is equal to किती येणार 0. ओके, b is equal to 0. So अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचे होते. टेक द स्क्रीनशॉट then come to the next question. Now come to the next question. It is very interesting. Okay, पहा खूप चांगला क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलं आहे 4i to the power 8 minus 3i to the power 9 plus 3 then upon 3i to the power 11 minus 4i to the power 10 minus 2. आता या ठिकाणी आपण आयोटाचे आपण पॉवर्स ऑफ i हा कन्सेप्ट आपण बेसिक मध्ये पाहिला आहे. ओके, मग आता यामध्ये तुम्हाला ऍटलीस्ट आयच्या काही व्हॅल्यू जे आहे आयचे जे डिग्री आहे किंवा आयचे जे पॉवर्स आहे ऍटलीस्ट ते माहित पाहिजे. तर आपल्याला आयचे ऍटलीस्ट 4 पर्यंत तरी इथे काम पडणार आहे. ओके, आय टू द पॉवर 4 पर्यंत. सो आता काय करणार आपण इथे पॉवर तर तुम्हाला सर तुम्ही म्हणताय की आय टू द पॉवर 4 पर्यंतच आपल्याला माहित पाहिजे इथे. तर इथे पॉवर तुम्हाला आय टू द पॉवर 11 आय टू द पॉवर 10 आय टू द पॉवर 8 आय टू द पॉवर 9 दिसत आहे. मला राईट कसं करायचं. सो आपण एक सिंपल कन्सेप्ट केला की प्रत्येक जो आय चा पॉवर आहे त्याला आय टू द पॉवर 4 आणि त्याचा स्क्वेअर या पद्धतीने राईट करतात. असं का तर तुम्ही पहा a टू द पॉवर n आणि टू द पॉवर n याचे मिनिंग काय होत असते a टू द पॉवर m क्रॉस n. ओके, म्हणजे जे काही पॉवर्स आहे पहा a टू द पॉवर m आणि m टू द पॉवर n पॉवरचा पॉवर. तर असं असेल आपण काय करतो या दोघांची मल्टिप्लिकेशन करतो. ओके, म्हणजे काय होणार इथे a टू द पॉवर 4 आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 4 * 2 दॅट इज a टू द पॉवर 8 होणार. तो तोच प्रिन्सिपल आपण इथे यूज करणार आहे. पहा आता इथे पॉवर्स दिली आहे तर प्रत्येक जणांना असं वाटतं की हा प्रॉब्लेम टफ जाईल, पण तेवढाच तो क्वेश्चन मोठा दिसत आहे तेवढाच त्याचा आन्सर खूप शॉर्ट मध्ये येईल. पहा फक्त लेंथ मोठी आहे क्वेश्चनची, अंडरस्टँड हा सोपा क्वेश्चन आहे. मग काय करायचं आहे पहा हा 4 ॲज इट इज. ओके, सोल्युशन मध्ये ओके इथे सोल्युशन घ्या. सो 4 ॲज इट इज. आता i टू द पॉवर 8 आहे तर i टू द पॉवर 8 ला आपण काय राईट करणार पहा i टू द पॉवर 4 आणि होल स्क्वेअर. ओके, i टू द पॉवर 4 आणि त्याचा काय लिहिलं आपण स्क्वेअर. सो काय झालं 4 टू जा 8. ओके, मायनस 3 i टू द पॉवर 4 आणि त्याचा स्क्वेअर किती झालं इथे 4 टू जा 8. मग आता a टू द पॉवर 9 आहे. मग आपण एक रूल शिकलोय a टू द पॉवर m into a टू द पॉवर n. बेस सेम असेल तर वरच्याची काय असते ॲडिशन. सो a टू द पॉवर m प्लस n. तर तोच कन्सेप्ट पुढे यूज करू इथे. आता इथे काय झालं i टू द पॉवर 4 टू जा 8. सो इथे किती आहे 9. तर सिम्पली आपण कशाने मल्टिप्लाय करू i. ओके, मग आता बेस सेम आहे यांचा झाला पॉवर 8 आणि हा एक पॉवर दॅट इज 9 आणि प्लस 3. ओके, अपॉन त्यानंतर हा 3 ॲज इट इज देन i टू द पॉवर 4 आणि त्याचा काय करणार स्क्वेअर किती झालं i टू द पॉवर 8. मग आता a घेऊन पाहिजे आपल्याला i टू द पॉवर. मग कितीने मल्टिप्लाय करू अगेन i टू द पॉवर 3. ओके, हा 8 आणि हा 3 झालं 11. ओके, त्यानंतर हा मायनस 4 i टू द पॉवर 4 आणि त्याचा पॉवर 2. 4 टू जा 8 अगेन किती राहिला स्क्वेअर. सो i स्क्वेअर झाला i टू द पॉवर 4 दॅट इज 8 8 प्लस 2 दॅट इज 10 आणि हा मायनस 2. लक्षात आलं काय केलं आपण प्रत्येक जो काय i चा पॉवर आहे त्याला आपण राईट केलं i टू द पॉवर 4 आणि त्याचा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. ते काय राईट केलं बिकॉज आपल्याला व्हॅल्यू माहित आहे. नाउ यांची व्हॅल्यू आपण लिहून ॲज वी नो दॅट काय लिहू आपल्याला माहित आहे i स्क्वेअर इक्वल टू काय असते -1 r क्यूब इक्वल टू असते -i
आणि I to the power 4 इक्वल टू काय असते 1. ह्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. ओके, माहित नसतील तर लर्न करायचे आहे. ओके, ह्या तीन व्हॅल्यू माहित आहे. I square is equal to -1, I cube is equal to -i आणि I to the power 4 is equal to 1. ओके, मग आता त्याच व्हॅल्यू ते पुट करायचे. जसं पहा नेक्स्ट स्टेप काय आहे तिथे, हा 4 ॲज इट इज आपला हा I to the power 4, I to the power 4 माहिती आहे आपल्याला. I to the power 4 किती आहे 1, त्याचा काय स्क्वेअर, सो स्क्वेअर मायनस हा 3 ॲज इट इज. I to the power 4 किती आहे 1. ओके, याचा काय स्क्वेअर आणि इंटू आय माहित नाही काय ॲज इट इज ठेवायचं प्लस आणि हा 3. ओके, अपॉन इथे काय 3 I to the power 4 that is 1, त्याचा काय स्क्वेअर. ओके, इंटू I क्यूब ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. I क्यूब किती आहे मायनस I, देन मायनस 4 I to the power 4 that is 1 आणि त्याचा काय स्क्वेअर आणि हा I स्क्वेअर इज मायनस 1, देन मायनस 2. समजलं काय केलं आपण, फक्त आपण पॉवर ॲज इट इज पुट केले जे आपण रिक्वायर्ड आहे. जसं I to the power 4 ची व्हॅल्यू पुट केली आपण आणि बाकी स्क्वेअर जे आहे ते ॲज इट इज होईल. ओके, देन नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार पहा, हा 4 1 चा स्क्वेअर करा, आन्सर काय येणार 1 आणि 4 into 1 दॅट इज काय येणार 4 सिम्पली. ओके, डायरेक्ट लिहिता येईल इथे मायनस हा 3 1 चा पॉवर किती आपण घ्या पॉझिटिव्ह काय ना 1च आणि इनटू काय I, सो हे झालं 3 आहे आणि हा प्लस 3. ओके, देन अपॉन हा 3 ॲज इट इज 1 चा स्क्वेअर काय येणार 1 आणि हा काय येणार मायनस आहे, सो मायनस 3i. ओके, हा 1 3 into 1 that is 1, सॉरी 3 into 1 that is 3 आणि मायनस आहे, सो मायनस 3 आहे. हा मायनस 4 ॲज इट इज 1 चा स्क्वेअर 1च येणार, तर मायनस मायनस काय होणार हा पहा हा मायनस मायनस प्लस, सो इथे येणार प्लस आणि 4 into 1 that is 4 आणि हा मायनस 2. सो नेक्स्ट स्टेप काय येणार आपले फ्रेंड्स, पहा इथे काय दोन्ही पॉझिटिव्ह आहे संख्या 4 आणि 3, 4 plus 3 that is 7 minus 3 आहे अपॉन इथे किती आलं 4 minus 2 that is मोठ्या संख्येचा नंबर that is 2, साइन पॉझिटिव्ह येणार 4 minus 2 that is 2 आणि minus 3 आहे. ओके, सो तुम्हाला आता हे प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालं का नाही, कारण की अजूनही अपॉन मध्ये I रिमेनिंग आहे आणि आपल्याला माहित आहे जोपर्यंत आपण अपॉन मधला I एलिमिनेट करत नाही, रिमूव्ह करत नाही तोपर्यंत ते क्वेश्चनचा आन्सर संपलेला नाही आणि आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे a plus ib च्या फॉर्म. पण आता या टाइपचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे कसं पहा, इथे नेक्स्ट स्टेप काय 7 minus 3i अपॉन 2 minus 3i. ओके, आता इथे आपण या टाइपचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. जेव्हा अपॉन मध्ये I असतो तर त्याच्या आपण कॉन्जुगेटने काय करतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. मग आता याचा कॉन्जुगेट काय येणार 2 minus 3i चा कॉन्जुगेट काय येणार यस 2 plus 3i. सो वी हैव टू मल्टिप्लाय द conjugate of 2 plus 3i to the numerator and 2 plus 3i to the denominator. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण याला एक प्रकारचं रॅशनलाइज केलं. ओके, मला पुढे सॉल्व्ह करू आपण. हे तुम्हाला कन्सेप्ट माहित नसेल तर नोट करून घ्या. ओके, हे आपलं 8 मध्ये बेसिक कन्सेप्ट आहे. त्यानंतर पहा आता काय करायचं आहे, वरच्यांचा प्रोडक्ट करायचा आणि आपण वरच्यांचा प्रोडक्ट करायचा. काय झालं वरच्यांचा प्रोडक्ट दॅट इज 7 minus 3i into 2 plus 3i. ओके, त्यानंतर इथे पहा a plus b आणि a minus b दिसते. मग आपण त्याला काय लिहिणार 2 square minus 3i whole square. इथे आपण रिझन लिहिणार a square minus b square is equal to a plus b and a minus b. सो इथे दिसते तुमचं a plus b आणि a minus b. वाटलंस तर तुम्ही इथे एक स्टेप वापरू शकता, हे हा ब्रॅकेट इनटू हा ब्रॅकेट लिहा इथे आणि नेक्स्ट स्टेप मध्ये मग a square minus b square लिहा. ओके, नेक्स्ट स्टेप वाढेल पण आन्सर हेच येणार पुढची स्टेप. त्यानंतर आता पहा या 7 नी या ब्रॅकेटला पहिले मल्टिप्लाय करू. 7 into 2 plus
3i, then minus 3i into 2 plus 3i, okay, upon then 2 चा square that is 4 minus 3 चा square that is 9 and I square 3 चा square that is 9 and I square is minus 1. So here I square is minus 1. So पहा काय ना आता या 7 नी ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करा. 7 2 चा 14 प्लस and 1 प्लस 7 3 चा 21 I, okay, then minus 3 आणि multiply करा. 3 2 चा 6, so minus 6 आहे, प्लस प्लस माइनस क्या होणार, माइनस प्लस माइनस माइनस, सो 3 3 चा 9 आणि I into I स्क्वेअर ओ अपॉन काय ना हा 4 माइनस माइनस प्लस दैट इज 9 आणि ना नेक्स्ट स्टेप हा 14 प्लस 21 I माइनस 6 I. सिंपली इथे कॅल्क्युलेशन करून घ्या. ओके, 21 माइनस 6 दैट इज 15 I यांचे कॅल्क्युलेशन केलं आपण माइनस माइनस आणि हा माइनस दैट इज प्लस 9 होणार, कारण की इथे I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे -1 आणि I स्क्वेअर ची जर व्हॅल्यू -1 ठेवली तर माइनस माइनस प्लस, सो म्हणून आपण इथे 9 ऍड केलं आणि आपण कितीला 30. सो काय येणार नेक्स्ट स्टेप इथे पहा. आता यांची ॲडिशन करा, किती येते 14 प्लस 9 इट इज 23 प्लस 15 I अपॉन 30. ओके, आता हे यालाच आपण काय राईट करू शकतो, दॅट इज 23 अपॉन 13 प्लस 15 अपॉन 13 I, कारण की हा 13 या दोघांच्या अपॉन मध्ये आहे, सो वी कॅन सेपरेट देम, असं सेपरेटली लिहू शकतो. मग आता याला कंपेअर करा, इथे हे पुढची स्टेप कंपेअर विथ a plus ib. सो a is equal to काय मिळणार आपल्याला 23 upon 13 and b is equal to 15 upon 13. सो अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता, खूप सिंपल होता. फक्त काय आहे तुम्हाला की या i चा जो पॉवर आहे याला एक्सप्रेस काय करायचं आहे, याला एक्सप्रेस i चा जो काही पॉवर असेल, समजा i टू द पॉवर समजा आला असता, आता इथे i टू द पॉवर समजा आला असता 14, तर आपण काय करणार याला राईट कसं केलं आपण i टू द पॉवर 4 into स्क्वेअर. ओके, असं राईट केलं. आता इथे एवढा मोठा पॉवर दिलेला नाही, समजा 12 दिलं असतं. ओके, मग आता काय दिलं आता i टू द पॉवर 4 टू चा 8 झालं, मग काय दिलं आता i टू द पॉवर 4. ओके, 8 i टू द पॉवर 4 टू चा 8. ओके, असं राईट करायचं 4 i टू द पॉवर 4 आणि त्याचा स्क्वेअर हे कॉमन प्रत्येक ह्याच्यात घ्यायचं आणि मग जेवढ्या काही रिमेनिंग पॉवर आला तो i च्या फॉर्म मध्ये लिहायचा. जसं इथे 8 कंप्लीट झालं, आता काय पाहिजे 4 पाहिजे, सो i टू द पॉवर 4. आपल्याला माहित आहे i टू द पॉवर 4 दैट इज 1, 1 चा स्क्वेअर काय येणार 1 आणि i टू द पॉवर 4 दैट इज 1, सो i चा किती येणार ते 1. सो अशा पद्धतीने हे आपण i मध्ये i चे जे पॉवर्स आहेत ते पहिले कन्वर्ट केले, त्यानंतर i च्या व्हॅल्यू पुट केल्या, जस्ट सिंपली कॅल्क्युलेशन केलं, त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं भेटलं कॉम्प्लेक्स नंबर अपॉन न्यूमरेटर आणि अपॉन मध्ये. पण इथे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर अजूनही अपॉन मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे हा क्वेश्चन इथे संपलेला नाहीये. मग आपण त्याला काय केलं, रॅशनलायझेशन केलं, जसं आपल्याला माहिती आहे. ओके, मग त्याच्या कॉन्जुगेटनी न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय केलं, त्याला जस्ट सिंपली कॅल्क्युलेशन केलं, वरच्या प्रोडक्ट खालच्या प्रोडक्ट, पहिला आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिलं, जस्ट कॅल्क्युलेशन याने याला मल्टिप्लाय केलं, हे आलं, याला मल्टिप्लाय केलं, हे आलं. सो सिंपल कॅल्क्युलेशन केलं, त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा नंबर मिळाला which is a complex one. Okay, so we have to compare it with a plus ib, then we get the value of a and b easily. So I hope so आजचे जेवढे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला समजले असेल. यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो ॲज अ होमवर्क घ्यायचा आहे आणि ट्राय करून पहा आणि मला मग व्हॉट्सअपवर सेंड करायचा आहे. आय होप सो तुम्हाला आजचे जे कन्सेप्ट घेतले, प्रॉब्लेम घेतले हे समजले असतील. देन जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो ॲज अ होमवर्क घ्यायचा आहे.
क्वेश्चन नंबर 5. ओके, शो दैट -1 plus √3 whole cube is a रियल नंबर. हा तुम्हाला शो करायचा आहे की हा रियल नंबर आहे. सिंपली आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला a plus b होल क्यूब चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. तुम्ही a plus b होल क्यूब चा फॉर्म्युला अप्लाय करा. ओके, a plus b होल क्यूब दैट इज a क्यूब plus 3 a square b plus 3 ab square plus b क्यूब. हा फॉर्म्युला यामध्ये अप्लाय करायचा आणि मग तुम्हाला जे आन्सर येईल ते फक्त आलं काय पाहिजे, त्यामध्ये आय अटॅच नसला पाहिजे. आणि आय अटॅच नाही मग तो काय असला पाहिजे, रियल नंबर. सिंपली तुम्हाला इथे लास्टली एक नंबर मिळेल आणि तो जर नंबर मिळाला तर तुम्ही इझिली सांगू शकता दॅट इज अ रियल नंबर. ओके, हा क्वेश्चन नंबर घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपवर मला सेंड करायचा आहे. थँक्यू सो मच अँड टेक केअर.